अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या नशाखोरीतून फोफावली गुन्हेगारी। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। एका बाजूला उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहणारी तरुण पिढी आणि दुसऱ्या बाजूला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेलं तारुण्य जर पाहिलं तर प्रत्येक चांगल्या व्यक्तीचं मन हे दुःखी झाल्याशिवाय राहत नाही। आपल्या जिल्ह्याची सध्या तशी स्थिती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुण हे देखील सध्या मोठ्या प्रमाणात गांजा, ड्रग्ज आणि इंजेक्शनच्या आहारी गेले आहेत। दारू आणि गांजाचा डबल डोस घेऊन नशेत तर्र झालेले तरुण चुकीचं पाऊल उचलताना पाहायला मिळतात। याच नशेखोरीत गुन्हेगारीचं मूळ दडलंय। वाढत्या नशेखोरीने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी गुन्हेगारी फोफावली आहे। लागोपाठ घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे हीच नशेखोरी जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनलाय। गांजा, ड्रग्ज, इंजेक्शनचा नशेसाठी सर्रास वापर केला जात असून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी छुपे विक्री करणारी मोठी साखळी जिल्ह्यात सक्रिय आहे। कमी पैशात जास्त नशा ही व्याख्या गुन्हेगारी जगतामध्ये रूढ झाली आहे। विशेष म्हणजे अशा नशेच्या वस्तू शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मिळतात, ही चिंतेची बाब आहे। बेरोजगारी आणि कुटुंबातील वाढता विसंवाद यामुळे तरुणांमध्ये नैराश्य पसरत चाललंय। नैराश्य आलेले तरुण नशेच्या आहारी जात आहेत। कमी पैशांची नशा करण्यासाठी त्यांचा कल वाढतोय। नशाखोरीच्या अंमलातून किरकोळ कारणावरून भांडण होणं, साधा वाहनाला कट लागला तरी कोयत्याने मारहाण केल्याचे प्रकारही आपल्या शहरामध्ये घडल्याची अनेक उदाहरणं आहेत। काही दिवसांपूर्वी सिगारेट ओढणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांच्या बॅगमध्ये गांजाचं सिगारेट मिळून आलं। विशेषतः महाविद्यालयीन तरुण हे नशेच्या आहारी जात असून हा प्रकार गंभीर आहे। पोलिसांकडून कारवाया होऊ नये हे प्रकार काही थांबायला तयार नाहीत। जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील तरुण हे नशेच्या आहारी गेलेत। कोरेक्स इंजेक्शनचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे। पोलिसांनी दिल्ली गेट येथे नशेसाठी वापरलं जाणारं इंजेक्शन देखील पकडलं होतं। या प्रकरणी तिघांना अटकही झाली। मात्र यातील आरोपींनी दिल्ली येथून हे इंजेक्शन मागवलेलं होतं। या आरोपींना इंजेक्शन पुरवणारी दिल्लीतील कोणती कंपनी आहे याचा तपास पोलिसांकडून होताना दिसत नाही। अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं, त्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं। अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांनी देखील डोकं वर काढलंय। 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलिसांनी 34 गुन्हेगारी टोळ्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता। त्यापैकी 22 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत। उर्वरित 12 टोळ्या हद्दपार करण्यात येणार असून तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे। ही मोहीम सुरू असतानाच करमाळा येथून मोटारसायकलवरून ड्रग्ज आणताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले। श्रीरामपूर येथेही मोठ्या प्रमाणात अल्प्राझोलम पोलिसांनी पकडलं होतं। परराज्यातून अंमली पदार्थ जिल्ह्यात आणले जात असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। तसेच नागापूर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडल्याचं आपण पाहिलं। 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने या व्यक्तीला मोटारसायकलवर बसून निर्जन स्थळी नेलं आणि पैशाची मागणी करत त्याला मारहाण केली। 16 वर्षाच्या मुलाने पैशांसाठी टोकाचं पाऊल उचलल्याने एका वयोवृद्धाचा यात जीव गेलाय। अशा पद्धतीने तरुणाईमध्ये पैसा मिळवण्यासाठी गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचं दिसते। आता हे सगळे प्रकार पाहता अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे। ही मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं आहे। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नशा आणि गुन्हेगारीचं हे जीव घेणं समीकरण पाहता पुन्हा एकदा या देशाचं तरुण भविष्य धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।